नमस्कार मित्रांनो, मी सुनील रमेश चकोर, राहणार हातगाव, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव. हे शून्य मशागत तंत्रज्ञानाचं माझं चौथं पीक आहे, म्हणजे 2 वर्ष झाले. यावर अगोदर तुम्ही बघितलं असेल, मका होती, पावसाळा मका. 17 मेची लागवड होती. ही कापाशी मागच्या वर्षाची. त्याच्यानंतर ही मक्का, ही उन्हाळ मका पूर्ण सडून गेली. आणि ही पावसाळ मका. आणि पुन्हा आता ही तिसऱ्या वेळेस मका लावली. तुम्ही बघू शकता. याला मी फक्त ही पावसाळ मका कापल्यानंतर हार्मेट्रीची फवारणी केली आणि पूर्ण केनपट होतं याच्यामध्ये, आपण केना म्हणतो. पूर्ण केनपट गायब झालंय. आता ही 18 दिवसाची मका झाली. याच्यात 3 जरचा वापर करायचा आहे. औषध आणून ठेवलंय आणि फवारणी करायची आहे. तर मागील मका तुम्ही बघितलीच आहे. पहिले मका आपल्याला ती मी व्हिडिओ टाकला होता, त्यामध्ये खंडगळ सरांनी चांगलं असं योगदान दिलं होतं मागच्या मकाच्या वेळेस. आता पण त्यांच्या पाठपुराव्यानुसारच हा प्लॉटचा चालू आहे. 4 थैल्या. पहिल्या मकाची आपल्याला जवळ ती काय 75 क्विंटल आली. 74. अतिशय छान अशी मका आली. आता ही पुन्हा मका लागली. छान अशी मका झाली. आता याच्यात 3 जरचा वापर केल्यानंतर पुन्हा छान अशी गवताचे नियोजन होणार आहे. आणि महत्त्वाचं सांगायचं मग ठरलं तर, ज्यावेळेस मी इथं 2-3 बेड होते, एवढ्या जागेत मी हार्मेट्रीची फवारणी केली. पण पाऊस आल्यामुळे थोडा रिझल्ट कमी भेटला होता. तर मी त्याच्या आतमध्ये नंतर थोडी उगवण झाल्यानंतर खोड लावून एवढी जागा फवारणी केली फक्त आतमध्ये, मधले बेड. पण काहीच केलं नाही. नागटी, वखरडी, कल्टिवेटर काहीच न करता, न वखर करता आता ही तुम्ही बघू शकता. ही छान अशी मका आली. हिच्यावर एक फवारणी झाली आता इमामॅक्टिनची. आणि असं छान असा कलर पण आला तिला. हिला मी 20-20-0-13 आणि युरिया आणि सुपर फॉस्फेट पावडर फॉर्ममध्ये आणि त्याच्यामध्ये ॲट्राझिन त्याच खतामध्ये कालवून इथं बेडवर टाकली. म्हणजे नंतर जेणेकरून गवत उतरणार नाही, उगणार नाही. अतिशय छान असा मकाचा प्लॉट झाला आहे. आता सुरुवातीला याच्यामध्ये भरपूर गवत होतं, पण त्या गवताचं पूर्ण खत झालं आता. धन्यवाद.